रात्री परत जाणार जॉबला? हां, रात्री. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा होस्ट कमलेश मयेकर. आणि आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आगमन सोहळ्यासाठी. ते म्हणजे आपला चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा. आणि ह्यावर्षी खरंच खूप म्हणजे झलकच अलग असणार आहे, कारण की तब्बल 7 वर्षानंतर परेलच्या कारखान्यातून आपला चिंचपोकळीचा चिंतामणी निघणार आहे. बरे मित्रांनो, सध्या आपण आहे भांडूप स्टेशनला आणि आपण इकडनं सरळ जाणार आहोत भांडूप ते करी रोड आय थिंक. आणि माझ्यासोबत आहेत 2 मित्र. तिला एक घाटकोपरला भेटायला आणि एक डायरेक्ट करी रोड म्हणजे ज्या लोकल स्टेशन आहे तिकडेच भेटेल. आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे. बघू आणि जाऊ वन साईडमध्ये. गर्दी नाही बाई, काय माहिती काय विषय, पूर्ण खाली ट्रेन दिसते. मोठा विषय झालेला पूर्ण खाली फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलोय करी रोडला. आणि आपला मित्रसुद्धा आपल्याला भेटलेला आहे. बाई आपला आलं नाईट करून आला आहे. बाई काय काय म्हणायचं तुला? नाईट करून रात्री परत जाणार जॉबला? हां, रात्री पुन्हा एकदा जाणार, कारण का मला जी शक्ती मिळते ती मला इथूनच मिळते, बाप्पाच्या चरणापासूनच. आणि त्याच्यामुळे मी एकही वर्ष त्यांच्या मुलं अरे मानगाववाली त्यांच्या मुलं मी आता जवळजवळ 4 वर्ष झाली. मी आणि माझा मित्र हा जेव्हापासून प्रिव्हियस जॉबला होतो ना तेव्हापासून आम्ही चिंचपोकळीच्या आगमनाला येतो. आणि मी जेव्हा जॉबला होतो त्या टायमाला मी पिकर होतो, त्या टायमाला ASM मॅनेजर माझा होता, तेव्हापासून आम्ही जातोय सोबत. हां, तेव्हापासून सोबत आहे. मला जॉब सोडून जवळजवळ 2 वर्ष झाली तिकडे आणि मैत्री अजून पण टिकून आहे आमची. काय विषय तसं जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही तिन्ही साईडून येऊ शकता. परेलवरून सुद्धा वर्कशॉपच्या इथे येऊ शकता, करी रोडवरून येऊ शकता आणि चिंचपोकळीवरून सुद्धा येऊ शकता. पण मोस्ट प्रोबेबली तुम्ही प्रेफर कराल की तुम्हाला करी रोडवरून तुम्हाला बेटर पडेल, कारण की जसं तुम्ही ब्रिज चढता तुम्हाला ब्रिज चढून सरळ रोड आहे आणि त्या साईडला तुम्हाला जायचं आहे. आणि मित्रांनो, आपण परेल कारखान्याच्या दिशेने चाललो आहे. इथं एका गणपतीचा पहिला आगमन होता आपल्या चेंबूरचा लाडका, त्याचा आगमन होता आपला. फायनली मित्रांनो आपण चाललो आहे परेलच्या कारखान्याच्या दिशेने. जो पाठी होतो तो मागचा पहिला गेट होता आणि समोर ज्या दिशेने चाललो आपण दुसऱ्या गेटच्या दिशेने चाललो. मी म्हणतोय आगमन वगैरे असतं नाही, ट्रॅफिक काय गाडी बिडे बंद केलं पाहिजे. काय विषय यांचा? हे सर्व गरीब लोकांची कामं आहे, बाकी काही नाही. ते जाऊ दे, पण मी काय बोलतोय गाड्यांचा मतलब काय मला सांग. आता मला हा झोमॅटोवाला आहे, झोमॅटोवाला सांगितलं 15 किती मिनटात डिलिव्हरी, 15 मिनटात डिलिव्हरी. हा कधी पोहोचणार? हा गणपती कधी निघणार? गणपती आता टर्न मारणार. मला जर त्याला इथून तिथं जायपर्यंत आता 20 अर्धा पाऊण तास कुठंच नाही. जो काही फूड्स ऑर्डर खाली बनवलेलं अन्न शिळ होऊन जाईल सगळं. आणि पोरं पण बोलणार मम्मी पिझ्झा नको, मम्मी खिचडी भात. खिचडी भात काय लागेल त्याला? भाई तर बाईक जायला जागा नाही. इकडे टेम्पो उजवायला लागले. काय विषय भाई? हेड द्यायला हेड दे. काय विषय आहे? तुम्हीच का पुढे काय विषय? इकडे माणसं पळतात. मला एक चांगली गोष्ट इकडे वाटली, इकडे पोलिसांचा बंदोबस्त चांगला आहे. म्हणजे जागोजागी जर काय विषय झाला इकडे, काय मॅटर थोडं मारामारी वगैरे झाली, बाजूला तुम्ही व्ह्यू बघा.
तब्बल 7 वर्षानंतर आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आहे तो पर्यटच्या वर्कशॉपमधून बाहेर पडलेला आहे आणि सध्या आता तो आपला दरबाराने रवाना होतो. बघू शकता तुम्ही आता गर्दीसुद्धा प्रचंड वाढली आहे. लोकांना एक सजेशन आहे की जेवढं होऊ शकेल तेवढं आपल्या घरूनच आगमन सोहळा लाईव्ह बघावा, कारण की ज्यांना दमा वगैरेचा त्रास आहे त्यांनी चुकूनसुद्धा अशा ठिकाणी येऊ नये. मुंबई पोलीससुद्धा आपल्या आगमनाचा आनंद घेतात. दोन गणपती समोरासमोर आले. इकडे गणपतीचं आगमन होतं. एवढी गर्दी आहे, अक्षरशः चेंगराचेंगरी होत चालली आपली. मला एक प्रश्न पडतो, भाई एवढे कॅमेरे त्यांच्याकडे, प्रत्येकजण कॅमेरा घेऊन फिरतोय, करतात काय एवढं व्हिडिओचं? मला ते इंस्टा वगैरे कुठं दिसत नाही ना, कुठं सोशल मीडियावर करतात काय एवढं व्हिडिओ? आहे बघा, ते उभं राहायला जागा नाही तर व्हिडिओ कॉल करून बसलेत पुरं. हां एक हा टाकतोय, हा एक घेतोय, स्नॅप टाकतोय, काय विषय समजत नाही. पहिली गोष्ट हा लेट आलाय. हां टायमिंग जगदीश टायमिंग कितीचा दिलेला आहे? टायमिंग कितीचा दिलेला आहे लवकर सांग. 10 जगदीशला बोलला 10 वाजता येते, आलाय 1 वाजता. हा 1 नाही वाजले 2 वाजले. टायमिंग दिलेलं 1चा, सॉरी 10चा दिलेला, आलाय भाऊ 2. तुला काय लाज? कामं असतात तुम्हाला नाही समजणार. कुठे गेलेला? फायनली मित्रांनो आमच्या आपली पण चप्पल हरवलेली आहे. जागोजागी एवढ्या चपला पडल्यात ना भाई. भंगारमध्ये विकले तर किती येतील? हा भंगारमध्ये चपला विकला किती येतील? हा 1-1.5 लाख तरी येतील ना.
बंगालमध्ये तर आपण 50-60 हजार कुठे जात नाही भाई, विषयच खोल आहे. दोघांच्या पण चपला नाही भाई, काय विषय. तर म्हणजे आजचा व्हिडिओ आपल्या इथंच संपतोय. आणि मला एक गोष्ट आवडली आगमनामध्ये, की जी महाराष्ट्र पोलिसांची जी मॅनेजमेंट होती, जे चारी साईडला ॲम्ब्युलन्स होत्या, म्हणजे कुणाला काय दुखापत वगैरे झाली तर लगेच कॅरी करून आपण हॉस्पिटल वगैरेमध्ये नेऊ शकतो. तर खूप छान अशी मॅनेजमेंट केलेली. आणि ते म्हणतात ना की माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला, ते 100% खरं आहे. की महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणून आज आपल्या सगळे सण आनंदाने साजरे होत आहेत. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा.